सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार। व आज आपण जो टॉपिक या ठिकाणी निवडलेला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सर्वांना उत्सुकता असणार आहे की NTS परीक्षेमध्ये आपण कशा पद्धतीनं क्वालिफाय व्हायचं व आपली जे मॅट व सॅट हे जे दोन पेपर आहेत, या दोन्ही पेपरमध्ये आपण कशा पद्धतीनं पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो, हेच आज आपण आजच्या भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम ही जी एक्झाम आहे, त्या एक्झामच्या संदर्भामध्ये आपण थोडी माहिती सुरुवातीला या ठिकाणी जाणून घेऊया। नेमकी काय आहे ही एक्झाम व या परीक्षेचा नेमका पॅटर्न कशा पद्धतीचा असतो, हे सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। तर NTS यालाच आपण नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा। तर ही जी परीक्षा असते, NTS असेल किंवा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, ही परीक्षा ही 2 टप्प्यांमध्ये घेण्यात येत असते। पहिला टप्पा म्हणजे याच्यामध्ये 2 स्टेजेस असतात। याच्यामधला पहिला टप्पा म्हणजे असणार आहे, एक हा स्टेट लेवल असतो। ही जी पहिली जी काही एक्झाम असणार आहे, ही एक्झाम स्टेट लेवल वरती घेण्यात येत असते। म्हणजे प्रत्येक स्टेट म्हणजे भारतातील जेवढे काही राज्य आहे, त्या प्रत्येक राज्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते आणि त्या प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असं मेरिटनुसार काही विद्यार्थ्यांची निवड यामध्ये केली जाते। तर आपण आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहोत। ओके, तर महाराष्ट्र राज्याचं जे काही संख्या आहे, तर पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे आता जी आपण एक्झाम देणार आहोत, या एक्झाम मध्ये आपणाला महाराष्ट्रातून या परीक्षेसाठी 750 विद्यार्थी निवडले जातात। पहा, महाराष्ट्रातून पहिला जो टप्पा असणार आहे, या टप्प्यामध्ये एकूण 750 विद्यार्थी निवडले जात असतात आणि हे 750 विद्यार्थीच या सेकंड लेवल साठी क्वालिफाय होत असतात। म्हणजे ही जी दुसरी स्टेज आहे, म्हणजे ही ऑल ओव्हर इंडिया म्हणजे असं प्रत्येक राज्यातून ठराविक विद्यार्थी या परीक्षेसाठी निवडले जातात। म्हणजे हे जे स्टेज 2 असणार आहे, या स्टेज 2 मध्ये या स्टेज 1 मधीलच विद्यार्थी या परीक्षेतून क्वालिफाय होत असतात, या स्टेज 2 मध्ये। ओके, तर महाराष्ट्रातून 750 विद्यार्थी, अशाच पद्धतीनं प्रत्येक राज्याचे काही विद्यार्थी या स्टेज 2 साठी, म्हणजे जे स्टेप 2 असणार आहे आपली, या स्टेप 2 साठी विद्यार्थी क्वालिफाय होत असतात। तर या स्टेज 2 मध्ये एकूण 2000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जात असतं। एकूण 2000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या परीक्षेच्या माध्यमातून केलं जात असतं। म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 750 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्याला महाराष्ट्रातून केलं जाणार आहे व आपणाला सर्वात प्रथम या 750 विद्यार्थ्यांमध्ये येणं खूप अत्यंत महत्वाचं असणार आहे। त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायचे आहेत, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर आपण सांगितलं की स्टेज 2 जे आहे, या स्टेज 2 मध्ये भारतातील सर्व राज्यातील जे काही विद्यार्थी निवडले गेलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांची आणखीन एक एक्झाम होत असते सेकंड लेवल वरती आणि या सेकंड लेवल मधून एकूण 2000 विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि या 2000 विद्यार्थ्यांना पुढे इयत्ता 11वी व 12वी साठी अशा विद्यार्थ्यांना जे 2000 विद्यार्थी निवड झालेली आहे, या 2000 विद्यार्थ्यांना 11वी 12वीला प्रतिमाहा 1250 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते। किती? 1250 रुपये प्रतिमाहा, म्हणजे दर महिन्याला
1250 रुपयाची शिष्यवृत्ती या 2000 विद्यार्थ्यांना दिली जाते। त्यानंतर त्याच्या पुढचं जर आपण एज्युकेशन घेत असाल म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलवरचं, तर ग्रॅज्युएशन लेवलवरती प्रतिमाहा म्हणजेच दर महिन्याला एकूण 2000 रुपयांची शिष्यवृत्ती या ठिकाणी भेटत असते। दर महा 2000 रुपयांची शिष्यवृत्ती व त्याच्याही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पीएचडी असेल, त्या ठिकाणी मात्र विद्यापीठ आयोगानुसार जी काही शिष्यवृत्ती ठरवलेली असेल, मग त्या ठिकाणी 3000 असेल, 4000 असेल, जे काही ठरवलेली रक्कम असणार आहे ती शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना भेटणार आहे। जेणेकरून काय होईल पहा की जर सुरुवातीला पहिला जो आपला टप्पा असणार आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला या महाराष्ट्रातील 750 विद्यार्थ्यांमध्ये यायचं आहे। या परीक्षेचा एक निश्चितपणे फायदा होणार आहे। एक तर आपल्याला आपण म्हणजे या 750 विद्यार्थ्यांमध्ये जर आपला रँक आला तर म्हणजे आपल्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन असणार आहे हा दृष्टिकोन निश्चितपणे आपला वाढलेला असणार आहे। त्याच पद्धतीने जर आपण या 2000 विद्यार्थ्यांमध्ये जर आपला नंबर आला तर त्याच आपला आणखीनही ऑल ओव्हर इंडिया मधील रँक आपल्याला या ठिकाणी समजणार आहे व आपल्याला दरमहा ही तर शिष्यवृत्ती भेटणारच आहे। जेणेकरून काही गरीब विद्यार्थी असतील, होतकरू विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांना मात्र या शिष्यवृत्तीचा निश्चितपणे या ठिकाणी फायदा होणार आहे। यानंतर आपल्याला पाहायचं आहे हे 2 स्टेजेस आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर सुरुवातीचा जो आपला टप्पा असणार आहे हा सुरुवातीचा टप्पा मात्र आपल्याला हा कव्हर करायचा आहे। ओके, तर यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी एक्झाम असणार आहे या स्टेट बोर्डाच्या एक्झाम मध्ये एकूण 2 पेपर असतात पहा। ओके, एकूण 2 पेपर असतात। हे 2 पेपर कोणते असतात? पहिला एक पेपर असेल मॅट आणि दुसरा एक पेपर असेल सॅट। ओके, तर या दोन्ही पेपरचं माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यावायची आहे। एक सॅट असेल आणि दुसरा असेल मॅट। ओके, तर मॅट म्हणजे नेमकं काय असणार आहे पहा, मेंटल ॲबिलिटी टेस्ट। मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच आपली बौद्धिक क्षमता चाचणी। कोणता असणार आहे पेपर? बौद्धिक क्षमता चाचणी। यामध्ये एकूण 100 प्रश्न व 100 गुण असणार आहे। प्रश्नांची संख्या 100 असते व गुण सुद्धा या ठिकाणी 100 असतात। तर सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शालेय क्षमता चाचणी। या शालेय क्षमता चाचणीमध्ये सुद्धा एकूण 100 प्रश्न व त्यासाठी एकूण 100 गुण असतात। म्हणजे मॅट आणि सॅट, मॅट व सॅट या दोन्ही विषयासाठी एकूण 100 गुण असणार आहे। यामध्ये हा जो आपण पेपर पाहणार आहोत सॅट, या सॅट मध्ये कोणकोणते विषय असतात, या शालेय क्षमता चाचणीमध्ये नेमके कोणकोणते विषय असतात? तर या 100 गुणांचं जे काही डिव्हायडेशन असणार आहे यामध्ये पहा, सुरुवातीला एक गणित हा विषय, गणित, त्यानंतर विज्ञान हा एक विषय असणार आहे आणि तिसरा विषय म्हणजेच इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र। इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे 3 विषय असणार आहेत। यामध्ये या विषयांचा अभ्यास करत असताना याच्यामध्येही डिव्हायडेशन असणार आहे। गणितासाठी यामध्ये एकूण 20 गुण असणार आहेत, विज्ञानसाठी एकूण 40 गुण असणार आहेत व इतिहास भूगोलसाठी एकूण 40च गुण असणार आहेत। म्हणजे गणितासाठी 20 गुण आहेत, विज्ञानासाठी 40 गुण आहेत, इतिहास भूगोल नागरिकशास्त्रासाठी 40 गुण आहेत। याच्यामध्ये आणखी डिव्हायडेशन केलेलं आहे की गणितामध्ये बीजगणित आणि भूमिती, बीजगणित आणि भूमिती याच्यासाठी बीजगणितासाठी 10 गुण असतील व भूमितीसाठी 10 गुण असतील। म्हणजे प्रश्नांची संख्या तेवढीच असणार आहे, 10च प्रश्न असतील 10 गुणांसाठी आणि भूमितीचे सुद्धा 10च प्रश्न असतील 10 गुणांसाठी। यानंतर जे विज्ञान आहे तर विज्ञानामध्ये मात्र वेगवेगळे पार्ट असणार आहेत। यामध्ये आपणाला विज्ञान हा जो विषय आहे विज्ञानासाठी इयत्ता 9वी
इयत्ता 9वी व 10वीचा जो काही अभ्यासक्रम आहे पहा, इयत्ता 9वी व 10वीचा अभ्यासक्रम हा विज्ञानमध्ये असणार आहे. आणि हा जो विज्ञान हा विषय आहे, या विज्ञान विषयामध्ये सुद्धा आणखीन काही पार्ट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल आणि बायोलॉजी असेल. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो म्हणजे रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल आणि जीवशास्त्र असेल. याच्यासाठी परत आणखी डिव्हायडेशन केलेलं आहे. म्हणजे फिजिक्ससाठी 13 गुण असणार आहेत, 13 गुणांसाठी 13 प्रश्न असणार आहेत. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, याच्यासाठी 13 प्रश्न असतील 13 गुणांसाठी. मात्र बायोलॉजीसाठी मात्र या ठिकाणी 14 प्रश्न हे 14 गुणांसाठी असणार आहेत. असे म्हणजे विज्ञानचा जो आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, तर विज्ञानसाठी आपल्याला इयत्ता 9वी व 10वी आपले जे काही टेक्स्ट बुक असणार आहेत पहा, आपले जे काही टेक्स्ट बुक असणार आहे त्या टेक्स्ट बुकच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी सराव करायचा असणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त वाचन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये काही गणित असतील त्याचाही आपल्याला या ठिकाणी सराव करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा, आपण पुढे काय काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये विज्ञानासाठी आपण या ठिकाणी समजून घेऊया फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्ससाठी 13 गुण, 13 प्रश्न असतील. केमिस्ट्रीसाठी 13 प्रश्न, 13 गुण. बायोलॉजीसाठी 14 प्रश्न, 14 गुण असणार आहे. यामध्ये पुढचा जो आपला विषय असणार आहे हा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. तर इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्रासाठी सुद्धा आपल्याला हा 10वीचाच सिलेबस असणार आहे फक्त. ओके, इयत्ता 10वीचाच सिलेबस असणार आहे. तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र मध्ये इतिहास हे 16 गुणांसाठी असणार आहे. भूगोल हे सुद्धा 16 गुणांसाठी असणार आहे. आणि हा जो आपला नागरिकशास्त्र आहे हा नागरिकशास्त्र 8 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे 16 अधिक 16 अधिक 8 म्हणजे इतिहास 16 गुणांसाठी, भूगोल 16 गुणांसाठी व नागरिकशास्त्र हे जे आहे ते 8 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपणाला या ठिकाणी सराव जास्तीत जास्त वाचन इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र याही विषयाचं या ठिकाणी करावयाचं आहे. तर आतापर्यंतचा अनुभव पाहता तर बहुतांश विद्यार्थ्यांना पहा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या सॅट विषय हा जो शालेय क्षमता चाचणी हा जो पेपर आहे या पेपर मध्येच कमी गुण भेटत असतात. तर यासाठी आपल्याला जास्तीत जास्त या विषयांचा वाचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि तो आपण या ठिकाणी करून घेणारच आहोत. तर यामध्ये कमीत कमी आपल्याला या शालेय क्षमता चाचणीमध्ये म्हणजे या सॅट या विषयामध्ये कमीत कमी आपल्याला 80 पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत. किती गुण मिळाले पाहिजेत पहा, 80 पेक्षा जास्त गुण आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजेत. ओके, आपल्याला या महाराष्ट्राच्या स्टेज 1 मधील म्हणजे 750 विद्यार्थ्यांमध्ये जर आपला नंबर यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 80 पेक्षा जास्त गुण या विषयामध्ये म्हणजे या शालेय क्षमता चाचणीमध्ये असणं गरजेचं आहे. तर मॅट या विषयामध्ये कमीत कमी 90 पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत. आपल्याला कमीत कमी 90 पेक्षा जास्त गुण आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला या मॅट व सॅट या दोन्ही विषयांमध्ये मिळून 170 पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत. किती? 170 पेक्षा जास्त गुण मिळणे गरजेचे आहे. म्हणजे 170 पेक्षा जर जास्त गुण असतील तरच आपण आपल्या या स्टेज 1 मध्ये क्वालिफाय होऊ शकणार आहोत. तर त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सराव सुद्धा या ठिकाणी करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. तर हे जे विषय आहेत या विषयांचं आपण वाचन करायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आपण गणिताचा आपल्याला या ठिकाणी सराव सुद्धा करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तर आता हा जो मॅट आहे तर या मॅट विषयामध्ये नेमके कोणकोणते घटक येतात, त्या घटकांचा आपण अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे तर हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर यामध्ये जर आपण पाहिलं मॅट म्हणजेच आपण सांगितलं की मेंटल ऍबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी.
बौद्धिक क्षमता चाचणी. या बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये आपणाला 90 पेक्षा जास्त गुण या ठिकाणी घ्यावायचे आहेत. पहा किती, 90 पेक्षा जास्त गुण आपणाला या ठिकाणी मिळवायचे आहेत. तर आपण नेमकं आतापर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की त्या परीक्षेमध्ये नेमके कोणकोणत्या घटकावरती, म्हणजे आपल्याला या ठिकाणी घटक या ठिकाणी समजतील आणि त्या पद्धतीनं आपण आपला सराव या ठिकाणी करणार आहोत. तर यामध्ये जे घटक आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. पहा, सुरुवातीला याच्यामध्ये आकलन जो घटक आहे, आकलन. तर आकलन या घटकावरती एकूण 3 प्रश्न विचारले जातात. पहा, आकलन या घटकावरती 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. हे 3 गुणांसाठीच असतात. तर या ठिकाणी आपण हे प्रश्नांची संख्या लिहूया वाटलंच तर. प्रश्नांची संख्या म्हणजे कोणत्या घटकावरती किती मार्क विचारले जातात आणि त्यांची जे काही हे असेल ते. आणि या ठिकाणी आपण लिहूया गुण. तर 3 प्रश्न असतात व 3 गुणांसाठीच हे विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. ओके. यानंतरचा घटक आहे वर्गीकरण. वर्गीकरण. वर्गीकरणामध्ये प्रश्नांची संख्या असणार आहे 4 व यासाठी गुण सुद्धा असणार आहेत 4. हे जे वर्गीकरण आहे, पहा, वर्गीकरण करत असताना आपणाला कोणकोणत्या संख्या असतील, चिन्ह असतील किंवा काही घटकांवरती आधारित आपणाला ते वर्गीकरण या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे वेगळा शब्द ओळखा, याही सारखे प्रश्न याच्यामध्ये असतील. म्हणजे जेणेकरून काय होईल, तिघांचा एक गट होईल आणि एक हा वेगळा असणार आहे. तर या सर्व घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणारच आहोत. एक एक घटक आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहणारच आहोत. फक्त आता आपण या ठिकाणी समजून घेऊया की आपल्याला नेमकं कोणकोणते घटक या ठिकाणी अभ्यासावायचे आहे. यानंतर पहा, पिरॅमिड. पिरॅमिड वरती जर एक पिरॅमिड दिलेला असेल तर त्याच्यासाठी 3 प्रश्न व 3 गुणांसाठी विचारलेला असतात. पण शक्यतो आतापर्यंत जेवढे काही पेपर झालेले आहेत याच्यामध्ये एकूण 2 पिरॅमिड या ठिकाणी दिलेले आहेत व या 2 पिरॅमिड वरती म्हणजे प्रश्नांची संख्या 6 व त्यासाठी गुण सुद्धा 6च गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यानंतर पहा, पुढचा घटक आहे आपणाला पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब व आरशातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिबिंब व आरशातील प्रतिमा या घटकावरती सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. यासाठी एकूण 4 गुण असणार आहेत. 4 प्रश्न विचारले जातात व 4 गुण असणार आहेत. तर याच्यापैकी पाण्यातील प्रतिबिंबावरती 2 व आरशातील प्रतिमा या घटकावरती 2 प्रश्न विचारले जातील किंवा एकाच घटकावरती सुद्धा 4 प्रश्न विचारले जातील. परंतु आतापर्यंतचा पेपरचा अनुभव पाहता याच्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंबावरती 2 प्रश्न आहेत व आरशातील प्रतिमा या घटकावरती सुद्धा 2 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. यानंतर पहा, पुढचा जो घटक आहे तो म्हणजे समसंबंध. समसंबंध. तर या समसंबंध मध्ये एकूण 13 प्रश्न असतील व हे 13 गुणांसाठी विचारले गेलेले असतील. आता हा जो समसंबंध आहे हा समसंबंध कशाचा असणार आहे, तर हा जो समसंबंध असणार आहे याच्यामध्ये संख्या असतील, संख्यांचा समसंबंध विचारलेला असेल, अक्षरांचा समसंबंध विचारलेला असेल, त्याच पद्धतीनं चिन्ह सुद्धा या ठिकाणी दिलेले असतील, या चिन्हांचा समसंबंध विचारलेला असेल, त्याच पद्धतीने आकृत्या काही दिलेल्या असतील, या आकृत्यांवरती सुद्धा समसंबंध विचारलेला असू शकतो. तर यामध्ये आपल्याला हा जो समसंबंध आहे हा समसंबंध आपल्याला 13 गुणांसाठी या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे क्रम.
क्रम या घटकावरती एकूण 12 प्रश्न हे 12 गुणांसाठी विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. ओके, तर हा जो काही क्रम असणार आहे हा जो काही क्रम आहे हा क्रम सुद्धा संख्यांचा क्रम असेल, अक्षरांचा क्रम असेल, मग त्याच्यामध्ये इंग्रजी अक्षरे असतील किंवा मराठी अक्षरे असतील. त्याच पद्धतीने चिन्हांचा क्रम असेल किंवा आकृत्यांचा सुद्धा या ठिकाणी क्रम दिलेला असू शकतो. तर यासाठी एकूण 12 प्रश्न व 12 गुण असणार आहेत. यानंतर याच्या पुढे जर आपण पाहिलं तर सांकेतिक भाषा असणार आहे. सांकेतिक भाषा, या सांकेतिक भाषेसाठी एकूण 8 प्रश्न असतील व 8 गुण असणार आहेत. नेमकं ही सांकेतिक भाषा म्हणजे नेमकं काय असतं पहा. आपल्या एखादी भाषा म्हणजे आपण जे काही बोलत आहोत ते बोलणे न समजू देणे याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची भाषा असते. म्हणजे संख्यांची भाषा असेल, याच्यामध्ये त्या संख्येसाठी एक विशिष्ट पद्धतीचं कोडवर्ड असेल, अक्षर असतील, काही चिन्ह असतील, आकृत्या सुद्धा वापरल्या गेल्या जाऊ शकतात. तर हे सांकेतिक भाषा 8 प्रश्न 8 गुण असणार आहेत. यानंतर शाब्दिक प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले जातात. याच्यामध्ये शाब्दिक प्रश्न हे 12 गुणांसाठी असतील, 12 प्रश्न असतील याच्यामध्ये. तर याच्यामध्ये या शाब्दिक प्रश्नांमध्ये नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर याच्यामध्ये पहा, वयवारी असेल, दिशादर्शक सुद्धा प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सरासरी, वयवारी असेल, दिशा असेल, सरासरी असेल, त्याच पद्धतीनं आपलं जे तारीख असेल, या दिवशी नेमकं कोणता वार असणार आहे. ओके, असे सुद्धा प्रश्न म्हणजे दिशा कोणत्या तारखेला नेमका कोणता वार असणार आहे याच्यावरती सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. यानंतर अशाब्दिक प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले जातात. याच्यामध्ये अशाब्दिक प्रश्नांमध्ये दिलेल्या आकृत्यांमध्ये हे जे अशाब्दिक प्रश्न आहेत हे अशाब्दिक प्रश्न जवळपास 13 प्रश्न विचारले जातात. एकूण 13 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जातात. पहा, अशाब्दिक प्रश्न असतील. मग या अशाब्दिक प्रश्नांमध्ये एकूण कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात पहा. तर आकृती पूर्ण करणे, म्हणजे आकृत्या मोजणे. सदरील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, किती चौकोन आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न असतील. किंवा तर्क करणे, याच्यावरती हे अशाब्दिक प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात. यानंतरचा पुढचा जो घटक असणार आहे तो म्हणजे पहा, घन किंवा घनाकृती ठोकळे याच्यावरती एकूण 7 प्रश्न हे 7 गुणांसाठी विचारले जातात. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती घन आहेत, सोबतच्या आकृतीमध्ये म्हणजे किती रंगवलेले असतील, एकच पृष्ठ रंगवलेले किती घन आहेत, समोरून कशा पद्धतीचे ती आकृती दिसेल, म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न या घनाकृतीवरती विचारले जात असतात. यानंतर आहे कोडी हे 4 गुणांसाठी 4 प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर असणार आहे पुढे लयबद्ध मांडणीमध्ये सुद्धा 4 प्रश्न हे 4 गुणांसाठीच विचारले जात असतात. लयबद्ध मांडणी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची मांडणी या ठिकाणी केलेली असते. तर त्याच्या पुढे काय येणार हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं असणार आहे. यानंतर आहे पुढचा प्रश्न म्हणजे घटक आपला आकृतीचे पृथक्करण.
तर याच्यासाठी एकूण 8 प्रश्न विचारले जातात. हे 8 गुणांसाठी असतात. आकृतीचे पृथक्करण करणे. ओके, तर आकृतीचे पृथक्करण याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न असतात पहा. एखादी अपूर्ण आकृती पूर्ण करणे. एखादी अपूर्ण आकृती पूर्ण करणे असेल किंवा त्या आकृतीला घडी घालून काप केल्यानंतर ती आकृती उघडल्यानंतर कशा पद्धतीची आकृती दिसेल अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जात असतात. त्याच पद्धतीने तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. अशा पद्धतीचे म्हणजे या आकृतीशी रिलेटेड असणारे प्रश्न या आकृतीचे पृथक्करण या घटकामध्ये विचारले जात असतात. याच्यासाठी 8 गुण 8 प्रश्न असतील. यानंतर पहा, याच्यातील आपला शेवटचा घटक म्हणजे असणार आहे वेन आकृती. तर या वेन आकृतीवर एकूण 3 प्रश्न हे 3 गुणांसाठी विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे अशा पद्धतीनं याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाण या ठिकाणी होऊ शकतं. ओके, परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता अशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. तर आपणाला या सर्व घटकांचा हे जे काही घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत बौद्धिक क्षमता चाचणीमधील हे जे 14 घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत यांचा सविस्तरपणे अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्याला फक्त आता सध्या आपलं एकच टार्गेट असलं पाहिजे की सॅट व मॅट या दोन्ही विषयांमध्ये मिळून आपलं जे काही टार्गेट आहे हे 170 पेक्षा जास्त. किती? 170 पेक्षा जास्त गुण आपल्याला या ठिकाणी मिळवायचे आहेत. ओके, तर आपणाला हे गुण मिळवण्यासाठी आपणाला जे जे काही आपण व्हिडिओ या ठिकाणी पाठवणार आहोत किंवा तुम्ही पाहणार आहात त्यासाठी आपणाला जास्तीत जास्त या सर्व जे काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यांचा सराव या ठिकाणी करायचा आहे. तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील. या NTS परीक्षेची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. जर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याच पद्धतीनं व्हिडिओला आपण कमेंट सुद्धा या ठिकाणी करावयाचं असणार आहे. तर या ठिकाणी जर आपल्याला ही माहिती आवडलेली असेल अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आजच्या भागामध्ये आपण एवढीच माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. याच पद्धतीनं अशाच पद्धतीच्या नवीन माहितीसह आपण पुढील भागामध्ये या ठिकाणी भेटूया. तोपर्यंत थँक्यू.